आम्ही पर्याय समाजाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून मी कोर्टात गेलेलो आहे। एक लक्षात घ्या, आम्ही आंदोलन केलं, आमच्या आंदोलनात एकही मुलगाने आत्महत्या नाही केली, एकाही मुलाच्या अंगावर आम्ही गुन्हा दाखल नाही होऊन दिला। तारखेपर्यंत वेळ आहे। मनोज दादांनी थोडं प्रगल्भ व्हावं। मला वाटतं आज मी बोलेल त्यांच्या आजूबाजूला जे कोणी नेते म्हणजे किशोर चव्हाण सोबत राहून असं का बोलतोय, आज त्यांचे सहकारी आम्हाला धमकी देतात। मी नाव घेतो ना, हा संजय कटारे सारखा माणूस त्यांचा साथीदार रात्रंदिवस फिरतो। तो मला कोण आहेत संजय कटारे? त्यांचा साथीदार मनोजचा। तुम्हाला काय धमकी आहे? डॉक्टरांनी काय केलं, डॉक्टरला हिंमत नाही झाली मला काही बोलायची, ते फंटरला सांगितलं संजय कटारेला। आणि मी आजही सांगतो मनोज दादा माझ्यापासून दूर जाण्याचं एकमेव कारण आहे, मी माझी स्पष्ट भूमिका आहे। मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। मराठा आरक्षणाचा लढा गेल्या 30 ते 40 वर्षांपासून सुरू आहे आणि या प्रक्रियेमध्ये कायदेशीर पद्धतीनं कुणी पुढे आले असेल किंवा मग फॉलो आपण म्हणतो की एखादं प्रकरण कोर्टात आहे, न्यायालयामध्ये आहे आणि संबंधित जे काही मागासवर्ग आयोग असतील किंवा मग या मराठा समाजाच्या आरक्षणा किंवा मग इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जी काही प्रक्रिया सुरू असते त्या प्रक्रियेमध्ये कायदेशीर प्रकारे जी फॉलोअप घ्यायचा असतो, जो काही पाठपुरावा करायचा असतो, या पाठपुराव्यासाठी पहिल्यापासून सुरुवातीपासून जे कोणी सोबत असतील तर ते आहेत चव्हाण माझ्यासोबत आहेत। ते चव्हाण काय नेमक्या प्रक्रियेमध्ये होते, कशा प्रकारे होते, आत्ताचं आंदोलन सुरू आहे म्हणजे मागच्या काळामध्ये सुद्धा मागच्या 30 वर्षापासून जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून जे आहेत ते चव्हाण जे होते ते आत्ताच सुद्धा आपल्यासोबत आहेत। आणि मागच्या 2017ला सुद्धा एक आंदोलन झालं होतं म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे 58 मोर्चे काढले होते आणि ते मोर्चे सामाजिक कामं आणि कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठीचे जे चव्हाण साहेब होते ते आत्ताही सोबत आहेत। म्हणजे कालचं मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे अंतर्गत आणि सराटीपासूनचं आणि उद्या मुंबईला जाणारं आंदोलन, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते सोबत आहेत। काय नेमके त्यांच्या भावना आहेत, मराठा समाजाचं आरक्षण आहे मराठवाड्यापासून ते आता संपूर्ण महाराष्ट्रात ही जी लोन आहे ते गेलेलं आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कशा प्रकारे ते सोबत आहेत। मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती ह्यांचीच मागणी आहे का, काय त्यांचं मार्गदर्शन त्यांना होतं आता ते त्यांच्या ऐकण्यात आहेत किंवा मग काय नेमक्या नव्यानं गोष्टी आहेत ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। पहिल्यापासून तुम्ही 30 वर्षापासून या लढ्यामध्ये आहेत, अनेक विविध प्रकारच्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत। काय नेमकी तुम्हाला उणिवा भासल्या आहेत, सरकार असेल, मोर्चे असतील, काय आंदोलन असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय उणिवा भासलेल्या आहेत, आज तुम्ही काय स्टेजला आहेत आणि कशा प्रकारचं आंदोलन उभा आहे? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आत्ता आमच्या पत्रकार बंधूंनी आमचा परिचय करून दिला आहे, तर आम्ही सर्व आयोग जवळून पाहिलेले आहेत, खत्री आयोगापासून तर आत्ताच्या आयोगापर्यंत आम्ही सर्वांच्या बाजू मांडलेल्या आहेत, सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केलेल्या आहेत। कायदेशीर जी प्रक्रिया असते, हायकोर्ट असेल, हायकोर्टात आपलं मुंबई हायकोर्टात आपलं आरक्षण टिकलं, सुप्रीम कोर्टात आपण गेलो, सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही बारकाईने विचार त्याच्यावर पण केला आणि ते सत्य आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय समाज म्हणून आणि चळवळीचा कार्यकर्ता आणि सुप्रीम कोर्टाचा मान ठेवून आपण तो स्वीकारलेला आहे। आता सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केल्यानंतर मराठा समाजापासून प्रश्न एक उपस्थित राहिला आहे की सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचे दरवाजे बंद केलेले, मग नवीन मार्ग काय करावा। मग आपण मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा विषय घेतला आणि मनोज दादा जरांगे जे आहेत यांच्या सर्व आंदोलनात आम्ही साक्षीदार आहोत, सर्व आंदोलनात आम्ही तिथं आहोत, सर्व आम्ही भूमिका तिथं ठेवलेली आहे आणि तेव्हापासून आम्ही सोबत आहोत। पण समाजाला एक माहीत असावं की मनोज दादा जरांगेने एक मोर्चा आमच्या आजच्या छत्रपती संभाजीनगरला काढला होता, तर ते 3000च्या वर गाड्या त्यांनी घेऊन आले होते आणि आम्हाला काही कल्पना नव्हती त्याची काही, पण एक समाजाचं माणसं काहीतरी करतायत तर अक्षरशः आम्ही महाराजांच्या पुतळ्याकडे उभं राहिलो आणि तिथून ते विभागीय आयुक्ताकडे गेले, तर आम्ही ते एक कार्यकर्ता समाजाचा म्हणून काम केलं आणि आताही सगळ्या आंदोलनात आम्ही सगळं म्हणजे चाष्टा पिंपळगाव असेल, भोसरी असेल, वडी काळ्याचं असेल ते असेल। आणि आत्ता एक काय समाज बांधवाला पूर्ण माहिती असावी म्हणून तुम्ही जे विचारलंय, वडी काळ्याला ज्यावेळेस आंदोलनाला 4 फेब्रुवारीला मनोज दादा आमरण उपोषणाला मराठा आरक्षणासाठी बसणार होते आणि 3 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांचा त्यांना फोन आला एकनाथरावजी शिंदे साहेबाचा की आपण यावेळी चर्चा करावी। मग मनोज दादा जरांगेंनी त्यांच्या वडी काळाचं एक शिष्टमंडळ आणि मला
एक रात्री 8-9ला त्यांचा फोन आला की तुम्हाला उद्या जावं लागेल, तुम्ही या विषयात अनेक वर्षापासून काम करतात, पुरावे तुमच्याकडे आणि त्या शिष्टमंडळात तुम्ही जावं. मग त्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो आणि 4 फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत आणि 4 फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्यांची मीटिंग बोलवली अत्यंत महत्त्वाची होती. कारण मी अत्यंत पवार साहेबापासून तर एकनाथराव शिंदे साहेबाबरोबर पहिल्या मीटिंगला त्यावेळेस बसलो होतो. आणि त्या मीटिंगचं एक वैशिष्ट्य आहे की सगळे IAS ऑफिसर आणि ॲडव्होकेट जनरल हे पहिल्या वेळेस त्या बैठकीला उपस्थित होते. आणि तिथं मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. सुप्रीम कोर्टात प्रकरण होतं, त्यावेळेस पुनर्याचिका होती आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी एक शब्द दिला होता की बा आपण हरीश साळवे वगैरे लावू म्हणे आणि जी हायकोर्टाची टीम आहे तिथं लावू. आणि आम्हाला त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या विषयात तुम्हाला काय अजून म्हणायचं आहे का. मी म्हटलं बिलकुल म्हणायचं आहे साहेब. पहिले तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले की साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र शासन म्हणून आपण काय काय करू शकता त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. पण आज इथं आम्ही ज्यावेळेस आलेलो आहे, तुम्ही ज्यावेळेस आम्हाला बोलवलेले आहेत इथं आणि भूमिका मांडण्यासाठी दिली आहे आणि त्या मीटिंगचं अजून वैशिष्ट्य म्हणजे सगळे महाराष्ट्राचे जिल्हाधिकारी VCR होते, सगळे विभागीय आयुक्त VCR होते. मग आम्ही भूमिका काय मांडली तिथे की सुप्रीम कोर्टाने तर मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केलेले आहे. मग मार्ग काय दिला की मग मराठवाड्यातील मराठ्यांचा OBC समावेश करा ही आमची प्रमुख मागणी. पण सुप्रीम कोर्टामुळे काही अडचण येत असेल आपल्याला मराठवाड्याच्या आरक्षणाची मागणी मान्य करायला शासन म्हणून, आणि ते ग्रहित आहे, सुप्रीम कोर्टाचे शासनावर काही बंधन असतात. मग सेकंड मागणी आम्ही त्याच्यात एकच मागणी दुसरी मागणी होती की मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जातीचे प्रमाणपत्र द्या. बरं ते का द्या तर मग त्याचे संदर्भ आपण दिले होते. 1901ची जनगणना दिली, त्यात पूर्ण मराठवाड्यातील मराठा जातीची नोंद कुंभी जात म्हणून आहे जनगणनेत. 1909चं हैदराबादचं गॅजेट त्यावेळेस तर निजामच होते आपल्याकडे. हैदराबादच्या निजामच्या गॅजेटमध्ये सर्व मराठा समाजाची नोंद कुंभी जात म्हणून आहे. हा आपण शासनाला पर्याय दिला, तो स्वीकारला आणि ती मीटिंग आमची 2.5 तास चालली होती. आणि याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे आमचा मनोजदादा जरांगे किती बारकाईने लक्ष ठेवतो. त्या मीटिंगमध्ये आम्ही जी भूमिका मांडत होतो मी स्वतः, तो मनोजदादा ही ऐकलेलं आहे त्यांनी. मी आज क्लिअर सांगतो की मनोजदादा साधा माणूस नाही आहे चळवळीचा. मित्राने एखादा फोन लावला असेल आणि मनोजदादा ते ऐकत होते, ही चांगली गोष्ट आहे. आणि मीटिंग 2.5 तास झाली चालली. ही 4 फेब्रुवारीची मीटिंग सांगतो मी. मग त्यानंतर आणि मी बोलत असताना मी सांगितलं की मी कागदाशिवाय काही बोलणार नाही. 1 लाख समाज बांधवांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि डिटेलच सांगायचं असेल तर मी त्या मीटिंगमध्ये एक साधा प्रश्न IAS ऑफिसरांना विचारला होता, सगळ्या IAS ऑफिसरांना. मुख्यमंत्री महोदय आज मीटिंग घेत आहेत समाजाची, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. सगळे अधिकारी आहेत, तज्ज्ञ आहेत आणि हे IAS लोक फार तज्ज्ञ लोक असतात. ते मुख्य सचिव होते, सचिव होते. साधा प्रश्न आम्ही विचारला त्यांना की भारतात मराठा म्हणून कोणत्या कोणत्या राज्यात OBC समावेश करून आरक्षण मिळतं, कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आम्ही त्यांना 2 मिनिटं देतो. आणि ही मांडणी करताना सांगितलं की याच्यातला तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. आपण एखाद्या प्रशासनाने उत्तर दिलं आणि ते माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत गेलं तर ते तुमच्या उत्तरातच आमचं समाधान आहे, असं आम्ही तिथं मांडणी केली. 1.5 मिनिटानंतर उत्तर कुणाकडून आलं नाही IAS ऑफिसरकडून. मग आम्ही सांगितलं, काय सांगितलं की भारतात कोणत्या कोणत्या राज्यात मराठा म्हणून आरक्षण आहेत. एक तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि तामिळनाडू सेंट्रलच्या लिस्टमध्ये पण आहे. आणि 6वं राज्य पॉंडिचेरी ह्या 6 राज्यात आहे. पण पॉंडिचेरीचं एक राज्य असं आहे की ते एका ठिकाणी नाही आहे, त्याचे 4 जिल्हे 4 विभागाकडे गेलेले आहे. आणि केंद्रशासित असल्यामुळं सेंट्रलमध्ये पण मराठा म्हणून आम्हाला आरक्षण आहे. आणि मी ज्यावेळेस बोलत होतो तर माझ्या बाजूला नरेंद्र पाटील होते, त्यांच्या हातात मी फाईल दिली. माननीय मुख्यमंत्री फाईल पाहत होते. सगळे ह्या जे मी मागता सांगितले तुम्हाला त्या सगळ्या कोणत्या राज्यात काय ते सगळं.
आणि मुख्यमंत्र्यांनी समाधान वाटलं आणि मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं की हा नवीन विषय आहे, ह्याच्यातून काहीतरी आपण समाजाला मार्ग देऊ शकतो एवढं आश्वासन दिलं. हे इतिवृत्तात आहे, एक लक्षात घ्या समाज बांधवांनो. आज आमचे पत्रकार बंधू विचारतात काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या सत्य ज्या समाजापर्यंत कधी गेल्या नसेल काही कारणास्तव, कारण हा प्रसिद्धीची आवड आम्हाला नाही आहे, म्हणून आम्ही 30 वर्ष टिकून आहोत. तर ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी घेतलं मीटिंग समाधानकारक झाली आणि नंतर 16 मार्च 2023ला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने हाऊसमध्ये घोषणा केली की मराठवाड्यातील मराठा आरक्षणासाठी आम्ही समिती नियुक्त करत आहोत. फक्त मराठवाड्यातील, फक्त मराठवाडा. 16 मार्च 2023 घोषणा केली त्यांनी, हाऊसमध्ये घोषणा केली. आणि त्या अध्यक्ष कुणाला केलं? त्यांना महसूलचे मुख्य सचिव त्यांना अध्यक्ष केलं. आणि सदस्य सचिव बहुतेक मला वाटतं विभागीय आयुक्त असतील आमचे मराठवाड्याचे, आणि आमच्या मराठवाड्याचे संबंधित जिल्हाधिकारी असतील ते केलं त्यांनी. आता ही समिती काम करावी त्या समितीकडे आम्ही जाऊन आलो, हे कुणालाच माहिती नाही. पण ते समिती कामच नाही केली. त्या समितीला फक्त 90 दिवसाचं मुदत दिली होती माननीय मुख्यमंत्री, 90 दिवसात तुम्ही काम करा आणि आम्हाला अहवाल द्या. पण काही कारणास्तव त्या समितीने काही काम केलं नाही. आणि नंतर आम्ही बारकाईने मी मनोज आणि श्रीराम कुरणकर त्या समितीच्या अध्यक्षांना भेटून आलो. त्याच्यातलं एक वैशिष्ट्य आहे की बा आपली नियुक्ती झालेली आहे, आम्हाला आमची बाजू मांडायची आहे, तर तुम्ही आम्हाला बोलवा म्हणजे आम्हाला तुम्हाला बाजू मांडता येईल. तर मनोजराव होते, मी होतो, श्रीराम कुरणकर होते. त्यांनी आम्हाला तिघांना सांगितलं की तुम्हाला बोलवल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. मी त्यांना विचारलं साधं साहेब सर आज पहिल्या वेळेस आम्ही तिघं भेटतोय, तुम्ही आम्हाला कसं ओळखतात? नाही आम्ही त्या मिटिंगला होतो नाही. चांगलं झालं. पण बहुतेक नंतर हे राष्ट्रवादी पक्ष याच्यात विलीन झाला आणि हे जे मुख्य सचिव आहेत ते नियोजनकडे गेले आणि ह्या समितीने एकही बैठक घेतली आणि काम नाही केली. आणि यांची मुदत संपली 29 ऑगस्ट 2023ला. मग मनोज दादानी आंदोलन चालू केलं आपलं. 29ला पहिलं उपोषण केलं, तिथं शहागडला भाषण दिलं. मनोज दादानी ह्या समितीने काम केलं नाही म्हणून उपोषणाला बसले. ही सगळी प्रक्रिया आपली चांगल्यापैकी चालू असताना मनोजरावने आंदोलन केलं आणि 1 तारखेला लाठीचार्ज झाला. आणि जो मी आज एक सांगेल की पूर्ण भारतात असं एकमेव आंदोलन होतं की जे गावात होतं, शांततेत होतं, आमरण उपोषण होतं. आणि मी 1 तारखेला रात्री तिथं होतो. लाठीचार्ज झाला त्यावेळेस तुम्ही तिथं होतात? नाही, पहिले म्हणजे 31 सराटी. हां, लाठीचार्जच्या 1 दिवस रात्री मी तिथं होतो. आमची चर्चाही झाली की आंदोलनाच्या लाठीचार्जच्या दिवशी तुम्ही तिथं नव्हता? नाही, मी नव्हतो. पहिल्या रात्री तिथं होतं आणि पोलिसांशी आमची चर्चा झाली की मनोजरावांना तपासायचं आहे असं तसं. ठीक आहे म्हणजे तुम्ही मनोजराव म्हणतो तिथं तपासा, इथं तपासा. आणि ही पार्श्वभूमी आम्ही तयार केली का असं काही उचलूनच नेणार अशातला. पण लाठीचार्ज झाला आणि जो लाठीचार्ज झाला हा अत्यंत दुर्दैवी आणि आम्हाला तर असं वाटतं की आमचं आंदोलन चिरडण्यासाठीच झाला. आणि फार वेदना त्याच्यातून झाल्या आणि हे आंदोलन त्या माध्यमातून मोठं झालेलं आहे. दुसरं मला याच्यामध्ये असं विचारायचं आहे की तुम्ही हा सगळा जो वडी काळ्यापासून सुरू झालेला मुख्यमंत्र्यांची बैठक आणि नंतर फक्त मराठवाड्यापुरतं, आता जे आंतरवाली सराटीला जे आंदोलन उभं राहिलं त्याच्यानंतर लाठीचार्ज आणि तिथून महाराष्ट्रावर सगळी लाट उसळली. आता हे आंदोलन मराठवाड्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्राला मिळावं. म्हणजे या सगळ्या गोष्टी कोणी नंतर क्रिएट केल्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 16 मार्चला सांगितलं होतं की मराठवाड्यासाठी ते दिलं जाईल आणि यासाठी ती समिती नेमली. मात्र मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही कुणी क्रिएट केलं नंतर? असं नाही झालं काय, याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला. 8 सप्टेंबरला माननीय मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मिटिंगला बोलवलं. मग त्या मिटिंगलाही मनोज दादानी काय केलं, तुम्हाला जावं लागेल. मी गेलो, भानुसे सर होते. ते का म्हणत होते तुम्हाला जा, म्हणजे ते जाऊ शकत नव्हते का? नाही, मनोज दादाचं कसं आहे, एक वैशिष्ट्य काय की ते आंदोलनालाच आहे, उपोषणच चालू होतं. आणि एकमेव माणूस आम्हाला असा भेटला की बा आमचा तुमच्यावर विश्वास आहे. म्हणजे ते ऐकायचे का तुम्ही सांगितलेलं ती मी जातो, बैठकीला जातो, काय झालं, म्हणजे त्यांचा तुमच्यावर विश्वास होता का? त्यांचा आमच्यावर 100% विश्वास होता म्हणूनच हा विषय झाला. आणि त्या दिवशी सुद्धा 8 सप्टेंबरला आम्ही सगळ्याजवळ गेलो, आम्ही शिष्टमंडळ गेलो 8 सप्टेंबरला.
मनोज दादांनी पाठवल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही ना, कारण ते आंदोलनाचे नेते आहेत. तिथे आम्ही मराठवाड्याचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर आपली न्यायमूर्ती शिंदे समितीची आपली गठीट झाली. आणि आम्हाला आनंद आहे 30 वर्षापासून आम्हाला काम करताना की आम्ही एक स्वप्न पाहिलं होतं की आम्ही मरणाच्या पहिले आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आणि हे कुंभी जातीचं जे आपण 4 फेब्रुवारीच्या मिटिंगला टाकलं ते तिथं शिंदे महसूल समिती शिंदे समिती मार्ग निघाले. पण याच्यातलं खंत काय वाटते एवढं काम करताना, आमचा हा मराठवाड्याचा विषय होता. आजची परिस्थिती अशी आहे की जवळपास 3,500 प्रमाणपत्र आमच्या मराठवाड्यात मिळालेले आहे. सगळ्यात संख्या आमची 1,500 पण पार नाही केली आम्ही संभाजीनगर. 24 लाख कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्या अशा प्रकारे सांगितलं जातं. तुम्ही कसं म्हणजे काय कुठल्या नोंदी आहेत या सगळ्या? नाही आमचे मनोज दादा तर 54 लाख 55 लाख 55 लाख पर्यंत मी ऐकलं त्यांचं. म्हणजे कुठल्या नोंदीत मग या सगळ्या मराठवाड्यातल्या आहेत का संपूर्ण महाराष्ट्रातल्या? नाही हे मनोज दादानी काय केलं, मराठवाड्याचा विषय पूर्ण महाराष्ट्राने येऊन दिला. गायकवाड समिती आली, गायकवाड समिती म्हणजे न्यायमूर्ती गायकवाड आले होते उपोषण सोडवायला त्या दिवशी, काही कायदे तज्ञ. त्या दिवशी मिटिंगही झाली. आणि मी आज स्पष्ट बोलणार आहे, एक लक्षात घ्या, समाज बांधवांना मी तुम्हाला हात जोडतोय. हात याच्यासाठी जोडतोय की सत्य घटना असतात हे जाणून घ्या तुम्ही. मी मनोज दादाच्या विरोधात नाही आहे, मी समाजाचा मनोज दादाचा समर्थक आहे. पण जे सुटणारे प्रश्न होते ते सुटले नाही ही खंत आहे. म्हणून मी आज जे काही बोलणार ते सत्य बोलणार आहे. आणि माझी चूक कोणीही दुरुस्ती केली तर मला राग येणार नाही. फक्त ऐकून घ्या फक्त आणि मला विचारा. त्या दिवशी हा प्रश्न सुटायला आला होता असं आमचं मत आहे. का बरं म्हणतो की मी त्याच्या पहिले तर मी मराठवाडा करत होतो, तो मी त्या दिवशी नव्हतो. बाकीचे जे मनोजरावचे सल्लागार होते मला सगळं माहिती आहे. जे सल्लागारांना मनोजरावनी बाजूला बसवलं की तुम्ही काहीतरी मार्ग सांगा. आणि त्या सर्व सल्लागार मंडळींनी सांगितलं की कायदेशीर कायदेशीर आरक्षण प्रश्न सुटू शकतो. गायकवाडचे म्हणजे गायकवाड आले होते त्या दिवशीची फक्त मराठवाड्यासाठीचा प्रश्न सुटणार होता. सुटणार म्हणजे सुटू शकत होता. आणि हे आता मनोज दादा काय आंदोलन करतात त्यांची भूमिका ती. सल्लागार मंडळी समजा आम्ही असेल त्या दिवशी मी नव्हतो, पण बाकीचे जे सल्लागार असतील, पिंगळे होते तिथे, बनसोड सर होते, यादव होते आणि अजून 2-4 जण जे कोणी असतील जे मनोज दादाच्या विश्वासाले होते ते बसले. आणि त्यांचं असं ठरलं की कायदेशीर आरक्षण आपलं मराठवाड्याचं सुटू शकतं. आणि त्यांनी भूमिका मनोजरावकडे देऊन टाकली. मग नंतर काय झालं? त्याच्यानंतर मनोजरावने हा महाराष्ट्राचा विषय करून टाकला. म्हणजे त्याच दिवशी का झालं महाराष्ट्राचं झालं ना ते त्या दिवशी झालं. म्हणजे डिक्लेअर मराठवाड्याचा विषय सुटणार. आता सल्लागार तुम्ही मी कुणाला नियुक्त केलं, माझं ते सल्ला तर ऐकणं गरजेचं होतं. पण मनोजरावने तो विषय महाराष्ट्राचा नेला. आता आम्ही अनेक वर्षापासून काम करतो. मनोज दादानी हे काय केलं आम्ही हे समजू शकतो की ह्या आंदोलनात महाराष्ट्राचे म्हणजे मराठवाडा सोडून महाराष्ट्राचे जिल्हे आले, त्यांचं हे आलं. पण आमचं म्हणणं असं होतं तळमळीने की पहिला टप्पा तुम्ही मराठवाडा करा. मराठवाड्यात सरसकट होऊ शकलं असतं कारण शिंदे कमिटी होती. शिंदे कमिटीचा पहिला अहवाल गेलाही होता. किंवा तुम्ही सांगितलं असतं समजा किंवा मराठवाड्याचा पहिला टप्पा तुम्ही करून द्या. तर शासनाने करो न करो तो नंतरचा भाग होता, पण तुम्ही बोलायला तर पाहिजे होतं. आता दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही सांगितलं की हे सगळा प्रकार जो आहे तो मराठवाड्यापुरता हे प्रश्न सुटू शकत होता. मनोज दादांनी हा सगळा मुद्दा महाराष्ट्रभर नेला. बिलकुल का नेला? काय नेमकं कारण आहे? मनोज दादाचं कसं आहे, तो आंदोलन करताय विचार. सगळे जिल्ह्याचे आंदोलन आहे, सगळे आंदोलन तर महाराष्ट्रात होऊ राहिले. दुसरा याचा प्रश्न आहे, मराठवाड्याचा प्रश्न सुटू शकतो, संपूर्ण महाराष्ट्रात सुटू शकतो का? नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा मी एवढं वर्ष काम केल्यानंतरही कोणालाही विचारतात मी तज्ञ समजत नाही, हुशार नाही. माझं मत आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या मराठ्यांना सरसकट कुंभी प्रमाणपत्र मिळू शकत नाही. हा, मागणी करणं, पाठपुरावा करणं, दबाव आणणं, त्याच्यातून दुसरं काय घेणं ते घेऊ शकतात. नाही, मी तेच म्हटलो. तुम्ही जसं सांगितलं की संपूर्ण मराठवाड्याचा प्रश्न सुटत होता, मात्र महाराष्ट्राचा प्रश्न आणल्यामुळे ह्याच्या काही अडचणी निर्माण झाल्यात का? थांबला ना भाऊ. म्हणजे अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी येतं ना. नेता कोण आहे आमचा? मनोज दादा. मनोज दादाने आडून पडले असते तिथे तर मराठवाड्यापुरतं बिलकुल प्रश्न सुटला असताना संपूर्ण महाराष्ट्राला सोबत घेतल्यामुळे प्रश्न अडकला. म्हणून त्यांनी घेतलं नाही, मनोज दादाने महाराष्ट्र केला म्हणून अडकला. हा, मी तेच म्हणतो. आणि अजूनही वेळ गेली नाही. मनोज दादांनी विचार करावा. मी त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतोय, दादा काही गैरसमज असेल, लहान असून दादा म्हणतो, दादा काही गैरसमज असेल आपण बसून सोडा,
समाजापेक्षा तुम्ही मोठे नाही, मी मोठा नाही. अजून वेळ गेलेली नाही आहे, 20 तारखेपर्यंत आहे. तुम्ही आज पडा, तुम्हाला आम्ही सगळे मार्ग सांगतो. आणि मी आज सगळ्यांना सांगतो, आम्ही दगडाचा पाया होण्याला तयार आहे. तुम्ही कळस व्हा, आम्ही दगडाची पायरी व्हायला तयार आहोत. तुम्ही कळस व्हा ना, पण व्हा ना. पण समजा तुम्ही होत नसेल तर मी आज क्लिअर सांगेल, 20 तारखेपर्यंत तुम्ही काही समन्वय होत नसेल आणि सामाजिक दुर्दशा होत असेल आणि सुटत नसेल तर मग आम्हाला अलिप्त राहावं लागेल आणि आम्हाला समाजाच्याबद्दल प्रबोधन करावंच लागेल. आणि आम्ही मराठवाड्याच्या भूमिकेवर प्रबोधन आम्हाला करावंच लागेल. मग कोणताही मार्ग असेल. मी सांगतो, आज मनोज दादाचं माझं जमलं नाही, मनोज दादाने मराठवाड्याचा विषय घेतला नाही, मी हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने मला तारीख दिली. आताही आमची बोर्डावर तारीख येणार आहे. पण कोर्टाचं कसं असतं, तारीख असते. आणि त्या कोर्टाच्या निर्णयात जजने सांगितलेलं आहे की याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा. हा धागा मनोजसाठी महत्वाचा आहे, कारण आज मनोज लीडर आहे आमचा. महाराष्ट्राने घ्यावा असं कोर्टाने सांगितलं. कोर्टाने सांगितलं आहे धोरणात. विशाल कदम जे आहेत, आमच्या गजानन कदम जे आहेत, आमचे वकील जे आहेत हायकोर्टाचे, ते जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे की यांनी सांगितलं आहे की भाई याचं धोरण शासनाने घ्यावा. मग मनोज दादाने आज समजा अडून बसले, कोर्ट म्हणता येईल तुम्हाला महाराष्ट्रासाठी अडून बसले नाही, नाही महाराष्ट्रासाठी अडून बसले, पण मराठवाड्याचा निर्णय कोर्ट सांगतोय धोरणात्मक निर्णय. हा जर निर्णय बाहेरच्या बाहेर शासन निर्णय घेऊ, सरकार निर्णय घेऊ मराठवाड्याचा. थोडक्यात तुमच्या बोलण्याचा असा एक अर्थ काढतो मी की मराठवाड्याचा प्रश्न मागेच सुटत होता, महाराष्ट्राचा प्रश्न मुद्दे आणल्यामुळे विनाकारण हे आंदोलन लापत गेलं, पुढे गेलं आणि त्याचा आता भविष्यामध्ये काय होणार आहे ह्याची कोणालाही कल्पना नाही, किंवा मग काय त्याचा आउटपुट निघणार आहे, काय फायदा होणार आहे ह्याची काही कल्पना आहे का तुम्हाला तरी आहे का? बिलकुल नाही आहे ना बाबा. हे काय याचे परिणाम होणार आहेत? नाही, हे कुणाशी चर्चा करतात माहित नाही. 17 तारखेला बैठक बोलवली. बैठक कशाला बोलवली? माझं जमत नसताना समाज म्हणून मला जावं लागलं. ते मी बैठकीला गेलो. 17 तारखेची बैठक कशाला बोलवली होती? 23चं काय करायचं? हा, पुढे काय करायचं? 23च्या इशारा सभेनंतर काय करायचं ह्याचं पुढे काय काही सूचना द्या. तुम्ही आव्हान केलं होतं ना सगळ्या संघटनाच्या. 17ला काय ठरलं होतं? म्हणजे काहीच नाही, ते एकटेच बोलले. 17ला एकटेच बोलले आणि 23ला काय करायचं याचं काही नाही. काहीच नाही झालं ना. आम्ही तिथे होतो. तिथे समाजाचं तर जाऊ द्या, त्यांच्या आजूबाजूच्या सल्लागारांना तर काय करायचं पुढे ते ठरलं. म्हणजे आणखी एक प्रश्न विचारतो. थोडक्यात ते मीटिंगला सगळे समाज म्हणून बोलवतात, सगळे समाजाने या आणि फक्त बोलवताना एकटेच बोलतात, तुमचं ऐकून घेत नाही, असं आहे का? नाही, समाजाची एक मर्यादा असते समजा, ठीक आहे. पण तुम्ही सल्लागार, तुम्ही जे नियुक्त केलेले हो त्यांचं तर ऐका ना. तुम्ही त्यांचं ऐकणार नाही, तुम्हीच बोलणार आणि हे मान्य आहे का? आता समाजाने तुम्हाला प्रश्न फिरून तोच विचारतो मी. सगळ्या समाजाला बोलवायचं, उगाच बसवायचं, मात्र त्यांचंच ऐकायचं, असं आहे का? नाही, दिसतंय ना ते भाऊ, सगळं जाहीरच आहे ना. त्या मीटिंगमध्ये 17च्या मीटिंगमध्ये काय सगळ्यांना बोलवलं, सगळे महाराष्ट्रातून आले. तुम्ही कुणाचे बोलणं ऐकून घेतले? आमची रेकॉर्ड आहे ना ते. कुणाच ऐकलं तुम्ही सांगावं. नाही तर आम्हाला तळमळ काय आहे, तुम्ही नेता आहे, कार्यकर्ता आहे, तुम्ही प्रमुख आहात, त्याबद्दल दुमत नाही आहे. तुम्ही समाजाची परीक्षा दिली, पास झाले म्हणून आमच्यासारखे समाज तुमच्या पाठीची आहे. पण मर्यादा येतात ना काही. 23ला जो इशारा द्यायचा होता, तुमचा इशारा काय असता? 23ला तुमच्याकडे काही सूत्र असते, मनोज दादांनी तुम्हाला विचारलं असतं की आता 23ला काय करायचं, तर तुमचं काय उत्तर असतं? आम्ही 17ला सांगितलं असतं काय करायचं. काय नेमकं असतं उत्तर? आपण त्यांना टप्पे दिले असते. कोणत्याही आंदोलनाचे टप्पे असतात. म्हणजे कसे टप्पे असतात सांगा. समजा आता मनोज दादांनी केलं महाराष्ट्राचं सरसकट कुंभी जात प्रमाणपत्र, ही मागणी कुणाची? मनोज दादांनी केली, मान्य आहे, आंदोलन करते. पण ज्यावेळेस तुम्ही चर्चा करतात, शासन असतं, कोर्टाच्या काही मर्यादा असतात, मग टप्पे पाडावे लागतात. मग शासनाकडून काय घेऊ शकता तुम्ही? मराठवाड्याचा प्रश्न घेऊ शकतात, आईच्या जातीचं घेऊ शकतात. आईच्या जातीचं काय हे तर लोकांना माहीत नाही आहे. आमच्या मराठवाड्यात सगळ्या मराठा आत्ताच्या नोंदी मराठा आहे. आणि आमचे जे लग्न होत आहेत, विदर्भ असेल, खानदेश असेल, नाशिकचा पट्टा असेल, यांच्या नोंदी कुंभी आहेत. आणि ह्या कुंभी नोंदी असल्यानंतर मी माझं उदाहरण देतो. माझ्या घरात 3 भाऊ आहे. मी आमचे 2 भाऊ आहे. समजा मोठ्याची मराठवाड्याचीच मुलगी असल्यामुळे काय अडचण नाही. माझी नाशिकची धुळ्याची मुलगी असली, मुलगी माझी मिसेस, तिची नोंद कुंभी. लहानाच्या भावाची नोंद कुंभी आहे. आता त्यांच्या मुलांचाही प्रश्न, आईच्या जातीचं प्रमाणपत्र मिळालं तर आणि गव्हर्नमेंट करू शकतात. ही मागणी आपली. हे काही कोर्टाचं बंधन आहे त्याच्या. मराठवाड्याचं आजही सांगतो तुम्हाला, आज तुम्ही जे विचारतायत ना, माझं तर म्हणणं आहे, आज जबाबदारीने बोलतोय किंवा नंतरही मला कोणत्याही वकिलाने सांगावं, मराठवाड्याची मागणीचा मुख्यमंत्र्यालाही अधिकार नाही आहे. कशाला? रोखायला आणि आरक्षण द्यायला अधिकार नाही. बिलकुल. कोणती प्रमाणपत्र? बिलकुल नाही आहे. मी सांगतो तुम्हाला. कोण देणार? हा सांगतो ना. घटनेचं 300 घटनाप्रमाणे आपण चालतो. 371 कलम आमचं घटनेत आहे. ते कोणासाठी आहे?
आमच्या मराठवाड्यासाठी आणि कच्छ भागासाठी हो. का म्हणून आहे की हा भाग दुसऱ्या राज्यातून ह्या राज्यात आला, त्यांचे अधिकार बाधित ठेवा याच्यासाठी आहे. मग आता आमचा अधिकार काय होता, आम्ही हैदराबाद स्टेटमधून आंध्रात आलो, आम्ही मराठा म्हणून तिथं आरक्षणात होतो. आम्ही काय शासनाला काय म्हणतो, तो अधिकार आम्हाला परत द्या. फक्त अधिकार नाही, आरक्षण नाही मागत मराठा मराठा, आमचा अनुशेष सुद्धा तुम्हाला भरून घ्यावा लागेल. अनुशेष नोकरीचा आणि शिक्षणाचा आमचा 62-63 वर्षाचा जो काही हा अनुशेष सुद्धा भरून काढा, ही आमची मागणी आहे. मग याकरता आम्ही मधुकर राजे आडदड जे विभागीय आयुक्त आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. आमचे परभणीचे आमचे एक सहकारी होते, ह्या विषयातले ज्ञानी आहेत. त्यांना घेऊन गेलो आणि ह्या कायद्याचं त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही निर्णय घेऊ शकतात. ते म्हणजे कसं काय, शिंदे कमिटीचा अहवाल आहे, शिंदे कमिटीचा अहवाल घेऊन तुम्ही निर्णय घेऊ शकतात. ते कन्व्हिन्स झाले ते विभागीय आयुक्त. आणि विभागीय आयुक्त त्यांचा अहवाल कोणाला देऊ शकतात, राज्यपालाला, आणि राज्यपाल राष्ट्रपतीला. हा 371च्या कलमाप्रमाणे मराठवाड्याचा प्रश्न सुटू शकतो. मी आजही तुमच्या माध्यमातून मनोज दादाला विनंती करतोय, मनोज दादा तुम्ही समजून घ्या, कारण तुम्ही नेते आहात, आमची एक मर्यादा असते. किशोर चव्हाणची एक कार्यकर्ता, मी कार्यकर्ताच आहे, माझी एक मर्यादा आहे. पण तुम्ही ठासून सांगितलं, सांगायला आम्ही मोकळे आहोत ना. तुम्ही सांगा, मुख्यमंत्र्याला सांगा, विभागीय आयुक्ताला सांगा, मराठवाड्याचा प्रश्न सुटू शकतो, मग पुढे जाऊ. आणि तुम्ही 20 तारीख डिक्लेअर केली ना, अशा भावनेतून जायचं असेल तर यात आमचं समर्थन नाही आहे. नाही, आता त्याच्यावरच येतो, त्याच मुद्द्यावर येतो. आणि शेवटचा असेल, या दोनच प्रश्न असतील शेवटचे. उद्याच्याला त्यांनी सांगितलं की 20 तारखेला आम्ही तिथून निघू आंतरवाली सराटीहून. खरं तर 23 तारखेला बीडमधल्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी जाऊन उपोषणाला बसेल आणि मराठी भेटायला येतील, त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे मनोज दादांनी सांगितलं होतं की 23 तारखेला मी मुंबईमध्ये आझाद मैदानावर जाऊन बसेल आणि महाराष्ट्रातला मराठा दिल्लीला मुंबईला मला भेटायला येईल. आता नंतर त्याच सभेनंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलता असताना त्यांनी सांगितलं की मी स्वतः तिकडून अंतरवाली, म्हणजे ते एकदाच 2 वेळा बोलले. ते आता बोलले असतील, का बोलले असतील हे त्यांनाच माहीत आहे. म्हणजे 23 तारखेला सगळे समाजातून निघेल आणि पुन्हा एक दिवशी सांगितलं की 23 ते 26 पर्यंत आम्ही जाऊ. म्हणजे ते फार सारखं स्टेटमेंट बदलत असतात. आता या सगळ्या समितीतून तुम्ही सहभागी आहेत का, की मुंबईमध्ये ऑलरेडी बरेचसे लोक तिथं असतात, गर्दी असते, अनेक असतात, काही अडचणी समाजामध्ये येऊ शकतात. ठीक आहे, आरक्षण मागणीसाठी किंवा मग काही आपल्याला आंदोलन करायची, त्यामध्ये थोडंफार झळ सहनच करावी लागणार आहे. मात्र या सगळ्या मागणीसाठी तुम्ही सहमत आहात की मुंबईपासून आंतरवाली सराटीपासून मुंबईला जाणं, याच्यासाठी तुम्ही सहमत आहे आणि सोबत असणार आहात का? मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही लढा लढताय, जरांगे दादांसोबत आहात या आंदोलनामध्ये, म्हणजे सराटीपासून निघणाऱ्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी आहात का? नाही, समाज घटक म्हणून आजच्या घडीला आम्ही सगळ्या गोष्टीचं समर्थनच करतो. म्हणजे पायी निघण्याला सहमत आहेत का तुम्ही? नाही, आम्ही सगळं मनोज दादा जे बोलला तेच. पण माझी विनंती त्यांना काय आहे, तसं तुम्ही आता प्रश्न विचारला, पहिले काय म्हटले ते मी 20 तारखेला उपोषण करणार, नंतर काय म्हटले ते सोबत जाणार, नाही पायी जाणार. पायी जाणार तर कुणाशी चर्चा केली, चर्चा कुणाची केली नाही केली. आणि आम्हाला निर्णय घेतला, आम्हाला समजतं ना तुमचं लक्ष क्युरिटीकडे गेलेलं आहे, मनोज दादाचं लक्ष क्युरिटी पिटिशनकडे गेलेलं आहे. 24ला सुनावणी होणार आहे का, तुम्ही त्यासाठी आंदोलन करू राहिलेत का? क्युरिटी पिटिशन 24ला सुनावणी आहे. क्युरिटी पिटिशन रिव्ह्यू ओपन होऊ शकतं का, सुनावणी होऊ शकतं का त्याच्यात? नाही, तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय, पण 24ला आहे. एक तर त्या दिवशी निर्णय देऊ शकतो, निर्णय त्या दिवशी देऊ शकतो, फेटाळू शकतो, किंवा ओपन हिअरिंग सुद्धा होऊ शकते. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय तुम्ही आता, म्हणजे सरसकट कुणबी जाती प्रमाणपत्र सोडलं, मराठवाड्याचं सोडलं तुम्ही, आणि आता क्युरिटीकडे बोट समाजाला, आम्हाला समजतं याच्यातलं समजतं. म्हणजे क्युरिटी म्हणजे 24ला चालू होणार आहे, 4 दिवस लागणार आहे, क्युरिटीचं चालू होईल. समजा नशिबाने भेटलं तर आनंदच आहे. पण मागण्या आपल्या काय, तुम्ही बोलतात काय, हे समाजाला कळतंय. आणि आज समाज सगळा बिथरलेला आहे. आपल्या आजच्या चर्चेतून काहीतरी समाजाला काहीतरी कळेल. लोक जरांगे पाटलांसोबत आहेतच, आपण बोलल्यावर त्यांना काही वेगळं वाटेल, मात्र काय सत्यता आहे हे तुम्ही बोललंही पाहिजे. जरांगे पाटलांसोबत जायचं की नाही जायचं, किंवा मग ते सांगत असतील तुम्ही ऐकणार की नाही ऐकणार, तुम्ही त्यांना समर्थन देणार की नाही, हा प्रश्न विचारला तुम्हाला. नाही, मी तुम्हाला पुन्हा हेच सांगतो, आजच्या घडीला आम्ही त्यांच्याबरोबर, पण त्यांनी टप्पे पाडले नाही, चर्चा केलेली, आणि आंदोलनाचे टप्पे पाडून विषय काही जे शासन सोडू शकतं ते सुद्धा तुम्ही घेतले नाही. आम्ही का बरं जायचं? आणखी खोला जाऊन प्रश्न तोच विचारतो की मराठवाड्याचा मुद्दा असेल तर सोबत जाणार का वेगळा असेल तर सोबत जाणार? मराठवाड्याचा असलं तर पहिले जाणार. मराठवाड्यात नसेल मुद्दा मराठवाड्याचा काय मिळणार आहे? मी तेच प्रश्न विचारला, तुम्ही सोबत असणार की नसणार? क्लिअर सांगतो, मराठवाड्याचा आमचा आरक्षणाचा प्रश्न असेल तर आम्ही बिलकुल राहणार, आनंदित राहणार, पायी दिंडी काढणार, पंढरपूर समजावून आम्ही मुंबईला जाणार. आणि त्यांनी जर तो मुद्दा बाजूला ठेवून सरसकटचा आणला तर तुम्ही पर्याय काय शोधणार?
नाही समाजाला काही पर्याय सांगणार आहेत का तुम्ही? नाही, समाजाला पर्याय आहे. आम्ही असं कसला 2 शब्दात सांगा. समाजाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून मी कोर्टात गेलेलो आहे. एक लक्षात घ्या, आम्ही आंदोलन केलं. आमच्या आंदोलनात एकही मुलगाने आत्महत्या नाही केली. एकाही मुलाच्या अंगावर आम्ही गुन्हा दाखल नाही होऊन दिला. तर आम्हाला नाही समजत का? सगळ्यात जास्त आंदोलन दिल्लीला मी 2 वेळेस उपोषण केलेलं आहे. मुंबई आमच्यासाठी आंदोलनासाठी नवीन नाही आहे. आमची प्रेरणा तर महासंघापासूनच आहे. आम्ही याच्यात तर हे आम्हाला सगळं समजतं. पण आपल्याला आज वेळ आहे, 20 तारखेपर्यंत वेळ आहे. मनोज दादांनी थोडं प्रगल्भ व्हावं. मला वाटतं आज मी बोलेल, त्यांच्या आजूबाजूला जे कोणी नेते बोलायचंच असेल, म्हणजे समाजाला ऐकायचंच असेल, म्हणजे किशोर चव्हाण सोबत राहून असं का बोलतोय? आज त्यांचे सहकारी आम्हाला धमकी देतात. कसली धमकी? यायचं नाही म्हणे तुम्ही, म्हणजे कुठे यायचं नाही म्हणतात. मी नाव घेतो ना. हा संजय कटारे सारखा माणूस, त्यांचा साथीदार, रात्रंदिवस फिरतो. तो मला कोण आहेत संजय कटारे? त्यांचा साथीदार मनोजचा. तुम्हाला काय धमकी आहे? यायचं नाही म्हणे तुम्ही आंतरवालीला. आणि त्यांनी धमकी दिल्यानंतर 2 तासात मी तिथं होतो. आज माझी सर्व संघटना, छावा संघटना त्यांच्या सोबत आहे, गाडी त्यांच्या सोबत आहे, माझे सगळे पदाधिकारी त्यांच्या सोबत आहे. आणि कटारे तुम्हाला का धमकी देतात? तेच विचारा ना. मनोज दादांना तुम्ही सोबत असणं नकोय, तुम्ही सोबत नकोय असं वाटतं? नाही, मनोज दादा धमकी का? दादाला हा विषय माहित नसेल. मी सांगतो ना, हे माहित नसेल. डॉक्टर रमेश तारक ज्या वेळेस तंजावरून बाबाजी राजे भोसले, शिवाजी महाराजांचे वंश, शहाजीराजांचे वंशज येणार होते, त्यांनी आम्हाला फोन केला, आम्ही येतोय, मला गडीला जायचं आणि मनोजकडे जायचं. मी काय करणार? जाणार नाही, मी त्यांच्यासोबत जाणार, पण मी पहिले निरोप देणार ना. एवढ्या मोठ्या घराण्यात काय सांगितलं डॉक्टर तारकने आम्हाला? ते कुणाच्या माध्यमातून येत आहे म्हणे. माझ्यासारख्याला प्रश्न विचार. मला दोघं ओळखतात, संजय ओळखतो, डॉक्टर पण ओळखतो मला, मी काय म्हणून. मग मला असा प्रश्न विचार, मला राग आला. एक राजघराण्याचे माणसं येतात, मी तुम्हाला निरोप देतो, मनोज दादा निरोप द्या, त्यांची भेट होऊन जाईल. एवढं साधा काम होतं. म्हणजे डॉक्टरांना तुमच्या माध्यमातून त्यांना भेट घालून द्यायची असं? डॉक्टरांनी काय केलं, डॉक्टरची हिंमत नाही झाली मला काही बोलायची. ते फंटरला सांगितलं, संजय कटारेला मला, त्याने मला धमकी दिली आणि मी 2 तासात तिथं होतो. तो भाग नाही, तो आज मी तिथं जातो, तो भाग नाहीये. हा एक भाग झाला. धमकी देण्याचं नेमकं काय कारण होतं? तुम्हाला काय सुचवायचं होतं त्यांना? काय सांगायचं काय होतं तुम्हाला धमकी द्यायच्या माध्यमातून? हे तर मनोजलाही माहित नाही. मी मनोजला बोललो नाही, कारण मी मनोजला भेटला. धमकी देण्याचा प्रकार कधीचा आहे? बाबाजी राजे भोसले आले, तारीख माहित नाही मला. बाबाजी राजे भोसले आले त्या दिवशी. साधारण किती दिवस झाले त्याला? काहीच आता मला क्लिअर नाही सांगता येणार. पण पण मी स्टेजपर्यंत गेलो, बाबाजी राजे स्टेजवर गेले, मी दूर उभा राहिलो. पण महत्वाचा प्रश्न कसा आहे, आज 20 तारीख दूर आहेत. या 20 तारखेपर्यंत अजून एक सांगतो, हे सरपंच जो आहे आपला तारक, पांडुरंग तारक, ज्या वेळेस मी 12 ऑक्टोबरला शिंदे कमिटी समोर भूमिका मांडली, मी भूमिका मांडली, मनोज दादांनी सांगितल्यानंतरच मांडली, मराठवाड्याची भूमिका मांडली, सगळी पद्धतशीर कायदेशीर भूमिका मांडली. अर्धा तास मिळाला. अत्यंत सुंदर, माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यात चांगली भूमिका मी तिथं मांडली. सगळ्यांना कन्व्हिन्स झाला, आनंद झाला. काय केलंय पांडुरंग तारकने, माझ्या जे निवेदन होतं माझं, मला फोटो काढायचा म्हणे शिंदे साहेबाबरोबर. मी बिलकुल घ्या. निवेदन घेऊन पळून गेले माणूस. म्हणजे काय केलं ते निवेदनाचं? निवेदन घेऊन पळून गेलं. आज मी नाही मिळालं मला. म्हणजे ते निवेदन दिलं नाही? अहो, माझं निवेदन ह्या माणसाने फोटो काढायला घेतला ना, हा पळून का बरं गेला? आजपर्यंत मला का नाही दिलं? मला त्याच्यावर बोलायचं आहे की निवेदन कोणाला द्यायचं तुम्हाला, दिलं का? निवेदन दिलं, चर्चा केली, फोटो काढले, यांच्या मोबाईल मध्ये फोटो काढले. हा काय म्हणला की मला यांना द्यायचंय, मला फोटो काढायचा यांच्याबरोबर. माझं निवेदन, हे निवेदन घ्या, फोटो काढा. तुम्हाला काय वाटतं, काय संशय तुम्हाला? ते निवेदन पळून घेऊन घ्या. मनोज दादा राजचंद्र बसवत असतं ते बसू म्हणा यांना. यांनी किशोर चव्हाण बरोबर असं काय केलं? हे तुमचा काय स्वार्थ होता? किशोर चव्हाण का दूर केला? आणि मी आजही सांगतो, मनोज दादा माझ्यापासून दूर जाण्याचं एकमेव कारण आहे. मी माझी स्पष्ट भूमिका आहे. माझा मराठवाड्यातील मराठ्यांचा कुणबी जातीचा प्रमाणपत्र द्या, हा विषय माझा होता. मनोज जरांगेचा तोच प्रश्न आहे ना, तो मराठवाडा त्याच्यामध्ये येईलच. समजा मराठवाड्याचाच कुणबी जातीचा प्रमाणपत्राचा विषय होता. पण मी एका टीव्हीच्या डिबेटमध्ये मांडताना केला की महाराष्ट्राची सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र ही आमची मागणी नाहीये. मागणी नाही किंवा शक्य नाही, मागणी नाही आमची. मागणी नाही. इथं त्यांचं माझं वैचारिक दुरावा झाला, क्रॉस झाला, काही हरकत नाही, होत असतं सामान्य. मग मनोजदावांनी बसून तर बोलायला पाहिजे. तुमचे लोक आम्हाला धमक्या देतात तरी आम्ही तिथे येतो. आमची सर्व संघटना तुमच्या सोबत असते, आमची गाडी तुमच्या सोबत आहे. कोणत्या गाडीत बसत होते मग? माझे संघटनेचे पदाधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या सोबत होतात, आंदोलन चळवळ सोबत होतात. तुम्ही त्यांना सल्ले द्यायच्यात, काही माहिती द्यायच्यात.
त्यांच्या विश्वासाने तुम्ही शासनाच्या बैठकीला जायचा, मग तुम्हाला त्यांच्या सांगण्यावरून कोणी धमक्या काय द्यायचं कारण आहे, का दिल्या असतील? मनोज दादानी सांगावं ना बाबा, आम्ही ते धमक्या नाही, धमक्या दिल्याने तुम्ही घाबरत नाही हा भाग वेगळा आहे, मात्र देण्याचं काय कारण आहे? तुम्ही थांबले जाय पाहिजेत, तुम्ही मराठवाड्यापुरते मर्यादित राहिले नाही पाहिजेत, महाराष्ट्राच्या मुद्द्याला आडवे नाही आले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी का क्लिअर बोलाल? नाही मग क्लिअर बोलतो ना. मग आता हे सगळं चालू यासाठी तुम्हाला थांबवायची धमकी देऊन असं आहे का? नाही मग आता याच्यात मनोज दादानी भूमिका घ्यायला नाही पाहिजे का? किशोर कुठे आहे? तुम्ही एकीकडे म्हणताय म्हणून दादाला हे सगळं माहित नसेल असं? अरे मग आज तुमच्या कधी सांगितलं की तुम्हाला कटाऱ्यांनी धमकी दिली? सांगितलं मनोज दादांना? नाही, मी नाही सांगितलं. मग त्यांना कसं माहिती होईल? नाही मी सांगितलं नाही, माहिती झालं ना त्यांना. आमचे सहकारी कुणाचं ऐकतं ते? माणूस ऐकायच्या तयारीच नाहीये. हा, दवाखान्यात आम्ही 2 तास बाहेर उभं राहतो. हा, चला ठीक आहे, शेवटचा प्रश्न 2 शब्दामध्ये उत्तर द्याल की या सगळ्या गोष्टी आता मराठवाड्यापर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत, महाराष्ट्रात गेलेल्या आहेत. महाराष्ट्राची मागणी जर वेगळी राहिली आणि मराठवाड्याच्या मागणीसाठी तुम्ही काय कराल आणि काय तुमचा पर्याय असेल? मराठा समाज इतर तुमच्यासोबत किती लोक आहेत आणि काय पर्याय असू शकतो? नाही पर्याय याच्यासाठी मी न्यायालयात कोर्टात आहे आणि हे तिथे जात असतील समजा 20 तारखेला आणि मराठवाड्याचा विषय असेल तर आम्ही यांच्या पुढे एक पाऊल तिथं राहू. नियोजन असेल काय असेल सगळं कुठे पुढे राहू? मुंबईला. पण मराठवाड्याचा विषय नसेल मग आम्ही थांबलेलो बरं. कारण थांबून काय करणार तुम्ही? थांबून काय करणार? इतर समाज कोण? पुन्हा सांगतो, आम्ही समाजाला वाऱ्यावर सोडलेलं नाही. कोर्टात केस आहे. समाजात तुमच्या शब्द अत्यंत फार सोज्वळ आणि फार मोठा शब्द आहे, समाजाला वाऱ्यावर सोडणार. पण आज समाज मनोज जरांगे पाटलांच्या मागे आहे. नाही, आम्ही कन्व्हिन्स करणार, विनंती करणार, समाजाला समजून सांगणार. ऐकतील लोक? नाही ऐकतील का नाही ऐकतील कसं असतं? प्रयत्न करणार. हा, प्रयत्न करणार. समाज हा भावनेच्या आहारी असतो. आमच्या भावनाच्या गुन्हे दाखल केले हो, भावनेच्या आहारी आमची आत्महत्या केलं हो. किती जणांनी आत्महत्या केलं? भावनेच्या आहारीच केलं ना. मग आरक्षण कुठून मिळेल? मराठवाड्यात पहिला टप्पा हाच घ्या. आता शेवटची विनंती करतो. मनोज दादा म्हणतो मी, मनोज दादा तुम्ही बसा, आम्हाला जवळ नका घेऊ. मी तुमच्यामुळे टीव्हीवर जात नाही, मला प्रसिद्धीचा हाव नाहीये आणि 30 वर्षाकडून शासनाकडून समाजाकडून काही घेतले नाही. मलाही काही अपेक्षा नाही तुम्हाला जशी नाही आहे. पण आमच्या आंदोलनाच्या पुढच्या दिशा ठरलेल्या आहे. मग आम्ही आंदोलन ठरवलेले ना. शेवटी नाही मिळेल वेगळं आंदोलन करणार. बिलकुल करावंच लागेल ना. मग आंदोलनाचे वेगळे प्रकार असतात ना. पण मनोज दादाचं एक तर होऊ द्या. कोर्टाचं आहे, कोर्टाकडून न्याय मिळेल मला अशी अपेक्षा आहे. पुन्हा विनंती करतो, मनोज दादाने काय असेल नसेल त्यांच्या मनात काही गोष्टी असेल बाजूला ठेवा. मोठं मन करा ना तुम्ही, बसवा ना तुमच्या आजूबाजूला. हे मार्ग आहे आणि तुम्हाला माझ्या चर्चानंतर एक वकील असतील आपल्या समाज, त्यांच्यासमोर हे मार्ग सुटतात, चल ते मार्ग द्या आणि मग आपण पुढे जाऊया. नक्कीच थँक्यू. तर हे होते किशोरजी चव्हाण आणि गेल्या 30 वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा, कायदेशीर आणि न्यायालयीन लढा लढतायत. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या इंटरव्ह्यूमध्ये अनेक काही गोष्टी धक्कादायक आणि फार गंभीर गोष्टी उघड झालेल्या आहेत. मी संग्राम संभाजी धनवे एक पत्रकार आहे आणि पत्रकार या नात्यानं मला समाजासोबत काय नेमक्या गोष्टी घडतात हे दाखवलं पाहिजे. कोणाची काय भावना आहे. आता हे जर माझ्यासोबत बोलले नसेल तर समाजाला काहीही कळलं नसतं. आता मी फार शहाणा आहे, फार हुशार आहे असं तुम्हाला वाटतं आणि म्हणून तुम्ही काय करता की मला विरोधात जातात, माझ्या विरोधात कमेंट सुद्धा करतात. आणि मी एक पत्रकार आहे, माझी जबाबदारी आहे की कोणाच्या भावना काय आहेत, कोणाचे काय मत आहेत हे मला दाखवलं पाहिजे एक पत्रकार म्हणून. आणि बाजू काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. जसं यांनी सांगितलं की समाजाला हात जोडून विनंती आहे की समाजाने या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, तसं माझंही काम आहे काय यांच्या भावना आहे ते समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. तुम्ही अनेक लोकांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही काहीही बोलू नका, कोणाच्याही भावना पोहोचवू नका. मनोज दादा जरांगे ही आमचे सर्वोच्च नेते, तुमचे असू द्यात, असले पाहिजेत, नक्कीच असले पाहिजे. यांनी सुद्धा सांगितलं की मनोज दादा जरांगे संपूर्ण महाराष्ट्राचे आमचे ते ऐकलेत, आम्ही त्यांच्यासोबत आतापर्यंत राहिलेलो आहोत. मात्र आत्ताची जी मागणी आहे त्यांची सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची, ही येणाऱ्या काळामध्ये शक्य नाहीये. मराठवाड्यापुरती जर मर्यादित त्यांनी मागणी आमच्यासोबत राहिली तर आम्ही त्यांच्यासोबत राहू, अन्यथा आम्ही आमचा वेगळा पर्याय आणि लोकांना कन्व्हिन्स करू, विनंती करू. या प्रकारची मागणी त्यांनी मांडलेली आहे. माझ्यावर तुमचा रोष असण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही म्हणत असाल की तुम्ही मनोज जरांगे पाटलांना जे आहे ते काउंटर किंवा मग त्यांच्या विरोधात प्रतिमाणूस उभा करण्याचं काम करताय. माझी जबाबदारी आहे समाजामधला एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या ज्या व्यक्तीला काही काही गोष्टी मांडायच्या आहेत, ते विरोधात असतील समर्थनात असतील, त्या गोष्टी ऐकून घेण्याचं काम माझं कर्तव्य आहे. ज्या गोष्टी या लोकांनी बोललेल्या आहेत त्या सगळ्या व्यक्तींशी म्हणजे किशोर चव्हाण असतील किंवा मग इतर कोणी माझ्यासोबत बोलत असतील त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येत असतील आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, या सगळ्या प्रतिक्रियेशी मी सहमत असेलच असं अजिबात नाही. मात्र त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि ती जबाबदारी आहे माझी की लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत. मला तुम्हाला शिवाय तुम्ही काय द्यायचं ते द्यायला काही हरकत नाही. मात्र ज्या गोष्टी सत्य आहेत त्या बोलल्याशिवाय मी शांत बसणार नाही. जो यांचा आवाज आहे
किंवा मग यांचा आवाज आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठीचा प्रयत्न माझा आहे. समाजाने तो काय घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे हा त्यांनी ठरवलं पाहिजे. जसं यांनी सांगितलं की आम्ही कन्व्हिन्स करू, मात्र समाजाने ऐकायचे की नाही ऐकायचे समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार गुंतागुंतीच्या आणि गंभीर होत चाललेल्या आहेत. आंदोलन पुढे जात आहे, मात्र आंदोलनामधून साध्य काय होणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन धम्माचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद.